सीसॅटबद्दल आणि जीएसच्या पेपरबद्दल एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. सीसॅटवर आपण बरंच दुर्लक्ष करताना मुलं दिसतात. यालाही 200 मार्क आहेत आणि त्यालाही 200 मार्क आहेत. सीसॅटच्या 200 मार्कांसाठी तुम्ही जेवढा वेळ देता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ मात्र जीएससाठी दिला जातोय तुमच्याकडनं. त्यामुळे पहिलं तर तुम्हाला एक प्लॅनिंग हे आवश्यक अशा पद्धतीने करावं लागेल की दोघांना सुरुवातीला इक्वल टाईम देऊन दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 100 ते 125 मार्कांपर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमची प्लॅनिंग असली पाहिजे. त्यामुळे ज्यांचा सीसॅटमध्ये अभ्यास कमी झालेला दिसतोय, कारण ती सगळी प्रॅक्टिसची गोष्ट आहे. सीसॅटमध्ये असं काही नाही की तुम्ही एक सॅच्युरेशन लेवलपर्यंत पोहोचलाय असा प्रकार नाही आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे जर तुम्ही सीसॅटचा अभ्यास जर केलेला असेल किंवा तो करता येण्यासाठी मात्र दोन्ही पेपरवर तुम्हाला योग्य भर दिला पाहिजे. आणि काही करून कुठल्याही दोन्ही पेपरमध्ये 100पेक्षा कमी मार्क्स मिळवायचे नाही आहेत, ही स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे. या वर्षाचं मेरिट सगळ्यांना माहिती आहे 203चं. कितीही पेपर निघाला सोपा तरीसुद्धा आतापर्यंतचं मॅक्सिमम मेरिट मला वाटतं काहीतरी 242 का अशा प्रकारे गेलेलं आहे. पण त्यावर्षी दोन्ही पेपर एकदमच सोपे होते म्हणून 242पर्यंत. त्यामुळे आपण टार्गेट ठेवूया 250चं. त्यामुळे 250च्या पेक्षा कितीही पेपर सोपा गेला तर त्याच्यापेक्षा जास्त मेरिट जाण्याची शक्यता फार नील आहे. त्यामुळे जेव्हा तो मॅक्सिमम गेला तेव्हापासून मात्र मेरिट थोडं थोडं कमीच होताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे साधारणतः पेपर किती सोपा आहे आणि जागा किती आहेत याच्यानुसार आपण एक थंब रूल लावूया की 200 ते 250पर्यंत कुठेतरी दरवर्षीचं मेरिट राहत राहील. यावर्षी आता जर 390 जागा असतील तर निश्चितच मेरिट अजून थोडंसं कमी येण्याची पण शक्यता आहे. तर ॲव्हरेज जर आपण मॅक्सिमम आपण जर 250 घेतले आणि ॲव्हरेज जर समजा आपण 120 ते 25 घेतले तर 120 ते 25 मिळवण्यासाठी तुम्हाला 220 ते 225 एवढे मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये ॲटलिस्ट इक्वल मार्क्स मिळवणं अपेक्षित आहे. त्यामुळे टार्गेट तुमचा असू द्या 110 जीएसमध्ये आणि 110 सीसॅटमध्ये. तर ह्या एवढ्या मार्कांच्या आधारावर तुम्हाला पूर्वपरीक्षा क्रॉस करता येऊ शकेल, पास करता येऊ शकेल. पण आता सीसॅटकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं म्हणून मी त्याबद्दल पहिल्यांदा पॉईंट सांगतो. बऱ्याच जणांना गणिताची फार भीती वाटते, त्याच्यामुळे सीसॅट मला काही येतच नाही आहे वगैरे असा मुलांचा जो फीडबॅक रेग्युलरली असतो त्याच्याहून मुलं नेहमी असं म्हणताना दिसतात. तर बघा, गणिताचे प्रश्न येतात साधारणतः 3, 4, 5 पर्यंत प्रश्न येतात. म्हणजे ज्याला आपण ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स म्हणतोय ते. जास्त क्वेश्चन्स येत आहेत त्या रिझनिंगशी संबंधित. आणि रिझनिंग ही आपल्या रिझनिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव समजणे आणि त्याच्या आधारावरचे ते प्रश्न देता येणे याच्याशी संबंधित बहुतेक सगळे हे आहेत. त्यामुळे ते आकलनावर आधारित आहे. रादर बऱ्याच प्रश्नांचं हे असं दिसतंय की प्रश्नाचं जर तुम्हाला अर्थ कळला, विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ कळला तर पुढे मात्र तुम्हाला फारसं कॅल्क्युलेशनही करायचं नसतं आणि फारसं त्याच्यामध्ये काय म्हणता येईल तर खूप मोठं लॉजिकही लावण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे प्रॅक्टिसच्या आधारावर ते जे निम्मे प्रश्न आहेत 200पैकी किंवा 80पैकी साधारणतः 41 मार्कांचे, तर ते निम्मे याचे आहेत आणि उरले मात्र त्या पॅसेजेसचे. तर पॅसेजेसची सुद्धा काही जणांना रेग्युलरली मुलांचा जो काही फीडबॅक असतो तर पॅसेजेसमध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतात असं मुलांचं म्हणणं आहे. तर त्या पॅसेजेसबद्दल 2-3 मी थंब रूल सांगतो. बघा, पॅसेजेस कितीही प्रॅक्टिस केली, समजा तुम्ही 1000 पॅसेजेसची प्रॅक्टिस केली, 1000 पॅसेजेस प्रॅक्टिस दरम्यान तुम्ही सोडवले म्हणून तुम्हाला 1001वा पॅसेज चांगला सोडवता येईल याची गॅरंटी नाही. कारण तो नवीन असू शकतो, नवीन विषयाचा असू शकतो ज्याचा आतापर्यंत तुम्ही कधीही विचार केलेला नाही आहे, अशाही प्रकारचा असू शकतो. त्यामुळे प्रॅक्टिस करताना आपल्याला वेळेत पॅसेज आपला सॉल्व करता येतोय का, आपल्याला पॅसेज सॉल्व करताना आकलनाच्या कशा प्रकारच्या चुका होत आहेत, आपला पॅसेज जर एखादा राहून जाणार असेल तर कोणता राहून जाणार आहे, या प्रकारच्या गोष्टींचं किंवा याचं आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून ती प्रॅक्टिस करायची आहे. असं नाही की तुम्हाला इतर विषयांप्रमाणे जीएसमधल्या की एखाद्या विषयाचा एवढा लेवलचा अभ्यास झाला म्हणजे त्याच्यावरचे बहुतेक प्रश्न सॉल्व करता येतील. त्याच्यानुसार असं पॅसेजेसचं नाही आहे की एवढे पॅसेजेस सॉल्व केले म्हणजे परीक्षेत येणारे 10 पॅसेजेसपैकी साधारणतः आपल्याला 8 तरी सॉल्व करता येतील. तर असं नाही आहे. तर पॅसेजच्या प्रॅक्टिसमध्ये मुलांची एक नेहमीची जी चूक होते, दररोज मुलं काय करतात 2 किंवा 3 पॅसेज सॉल्व करतात आणि ते पण घरी वेळ न लावता जेव्हा पॅसेज तुम्ही सॉल्व करता तेव्हा 2-3 पॅसेज सहज सॉल्व होऊ शकतात तुमच्याकडनं आणि मुलांना वाटतं की मी चांगली प्रॅक्टिस करतोय. पण जर परीक्षा जशी असेल त्यानुसार तुम्हाला पॅसेजची प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग परीक्षेमध्ये जर तुम्हाला साधारणतः 1 तासात जर 10 पॅसेजेस सॉल्व करायचे असतील
तर घरीसुद्धा तुमची प्रॅक्टिस तशाच प्रकारची झाली पाहिजे. 1 तासात 10 पॅसेजेस घरी सॉल्व करताना काय प्रॉब्लेम येऊ शकतो याचा थोडासा अंदाज घ्या. 10 पॅसेज तुम्ही सॉल्व करायला घेतले, तुमच्या डोक्यात तुम्हाला माहिती आहे की मला 1 तासामध्ये ते सॉल्व करायचे आहेत, 10चे 10 पॅसेजेस. मग पहिला सॉल्व केला, दुसरा सॉल्व केला, तिसरा सॉल्व केला, असा चौथा आणि 5व्यापर्यंत जेव्हा तुम्ही येता त्यावेळी बऱ्याच वेळा कंटाळा आलेला असतो. आणि घरी सॉल्व करत असताना जाऊ द्या आपण हे नंतर उद्या बघूया की नंतर सॉल्व करूया असं करणं तुम्हाला शक्य आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होण्याची शक्यता आहे की 5 पर्यंत तुम्ही गेलात पण 6वा 7वा 8वा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळे ॲक्च्युअल एक्झाम कंडिशनमध्ये तुमची प्रॅक्टिस कशी असली पाहिजे याचा घरी तुम्हाला त्याचा कधी अंदाज येत नाही. आणि एक्झाममध्ये मात्र तुम्हाला ते 10 पॅसेजेसला तुम्ही एक्सपोज होता एक प्रकारे, अशी गोष्ट होताना दिसते. त्यामुळे भले तुम्ही दररोज पॅसेजेस सॉल्व केले नाही तरी चालणार आहे. समजा साधारणतः 5-5, 7-7 दिवसानंतर जर तुम्ही सॉल्व केले, पण 1 तासात मात्र 10 पॅसेजेस सॉल्व करण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. अर्थात ही स्टेज नंतरची आहे. सुरुवातीला तुम्ही थोडं हळूहळू सॉल्व करा, थोडे सॉल्व करा. पहिल्यांदा एकावेळी 3 सॉल्व, नंतर पुढच्या स्टेजला मात्र एकावेळी 4 पॅसेजेस, 5 पॅसेजेस, असं करत करत शेवटच्या स्टेजला तुम्ही लवकरात लवकर आला पाहिजे की 1 तासात 10 पॅसेजेस सॉल्व आपले होतात का. मग त्याच्यात तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. काही पॅसेजेस अवघड असतात, काही पॅसेजेसचं आकलन चुकीचं होतं, काही पॅसेजेसमध्ये मराठी ट्रान्सलेशन व्यवस्थित केलेलं नसतं, काही पॅसेजेस मुळातच अशा विषयांचे असतात की ज्या विषयाचा आतापर्यंत आपला कुठे संबंध आलेला नसतो किंवा आपण तसं काही असं सिरियस वाचन तेवढं केलेलं नसतं. त्यामुळे साधारणतः आपले 1 किंवा 2 पॅसेजेस आपले राहूनच जातील, अशा प्रकारची पण बऱ्याच वेळा गोष्ट दिसते. मग अशा वेळी प्रॅक्टिसच्या वेळी तुम्हाला काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर पहिली गोष्ट, पॅसेजेसचं सिलेक्शन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पॅसेजेसचं सिलेक्शन म्हणजे पॅसेज वाचल्यानंतर तुमचा 5 सेकंदात निर्णय झाला पाहिजे की सध्या आपण ह्या पॅसेजवर वेळ घालवला पाहिजे का नाही घालवला पाहिजे. नाहीतर तुमचा असा प्रकार होऊ शकतो की जर तुम्ही त्याच्यावर वेळ घालवला, 5-10 मिनिटं वेळ घालवला वाचण्यामध्येच आणि नंतर लक्षात आलं की आपल्याला काही जमत नाही आहे, आपण हा नंतर सॉल्व करूया, तर तुमचे ते 5 मिनिटं वाया गेलेले आहेत असा त्याचा अर्थ होईल. म्हणून पॅसेजेसचं सिलेक्शन हा सगळ्यात पहिला मुद्दा झाला. आणि आता त्याच्यानंतर ज्यांना थोडंसं इंग्रजी वाचनाची सवय आहे त्यांच्यासाठी माझं सजेशन असं आहे की ज्या पॅसेजेसला इंग्रजी व्हर्जन दिलेलं आहे त्यातले पॅसेजेस इंग्लिशमधून सॉल्व करणं कधीही जास्त बेटर होईल. याचं कारण असं बघा की आयोगाचे बहुतेक सगळे पॅसेजेस मराठी आणि इंग्रजी ज्या ठिकाणी एकच पॅसेज दोन्ही भाषांमधून दिलेला आहे तिथे तुम्हाला बहुतेक ठिकाणी असं दिसेल की त्यांनी सिलेक्ट करताना इंग्लिशमधला सिलेक्ट केला आणि कुणीतरी त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलं आणि त्याला मराठी व्हर्जनसुद्धा त्याचं दिलं. पण त्या ट्रान्सलेशनमध्ये मात्र बऱ्याच वेळा चुका होताना आपल्याला दिसतात. म्हणजे इंग्रजीमधला जो काही वाक्य, जे काही शब्द ज्याचा जसा अर्थ आला पाहिजे मराठीमध्ये तो मात्र तो येत नाहीत. आणि आयोगाने तर त्यांची स्वतःची बाजू सेफ करून घेतलेली आहे की अशा प्रकारे मराठीमध्ये जर कुठल्याही प्रकारे जर कन्फ्युजन होणार असेल तर आयोग इंग्रजी व्हर्जन योग्य मानेल किंवा ग्राह्य धरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आपण मराठी व्हर्जन वाचतो, मराठीमध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या ट्रान्सलेशनमुळे आपण आपलं काहीतरी आकलन करतो आणि एकतर आकलन व्यवस्थित होत नाही, नंतर चुकीचं होतं आणि प्रश्नही आपला चुकतो. त्यामुळे ज्यांना थोडीशी इंग्रजी वाचण्याची सवय आहे किंवा आता तोपर्यंत जर थोडं इंग्लिश जर तुम्ही वाचत असला तर मात्र पॅसेज कधीही इंग्लिशमधून सोडवणं जास्त योग्य होऊ शकेल. आता इंग्लिशमधून वाचताना मात्र एखादा शब्द तुम्हाला अडतो मात्र किंवा काही शब्द अडतात, पण त्याचं मराठी व्हर्जन तिकडे असल्यामुळे लगेच त्या अडलेल्या शब्दाचा अर्थ तुम्ही तिकडे बघू पण शकता की संबंधित शब्द हा कुठल्या वाक्यात आहे. तेच वाक्य जर तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला इकडच्या त्या न माहीत असलेल्या शब्दाचा अर्थसुद्धा तिकडच्या मराठी पॅसेजवरून तुम्हाला आकलन होऊ शकतं त्याच्या आधारे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा इंग्रजी सॉल्व केल्यामुळे उलट पटापट आन्सर्स आलेत किंवा चुकण्याची शक्यता कमी झाली, अशा प्रकारच्या गोष्टी दिसतील. त्यातही जो सायन्स हा पॅसेज असेल तर तो तर इंग्रजीमधून सॉल्व केलेलाच कधी बेटर आहे. तर हे पहिला अशा प्रकारची गोष्ट झाली की इंग्लिशमधून सॉल्व करणे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी फक्त मराठी पॅसेजेस आहेत ते तर मात्र मराठीतूनच तुम्हाला सॉल्व करायचे आहेत कारण त्याला इंग्रजी व्हर्जन नाही आहे. पण त्या पॅसेजेसमध्ये तुमचा आकलनाची चूक होण्याची शक्यता कमी असते कारण तो मराठीचा जो पॅसेज आहे तो मराठीतनंच कुठून तरी त्यांनी तो लिफ्ट केलेला असू शकतो. त्यामुळे त्यांचं कुणाला तरी त्याचं ट्रान्सलेशन करण्याची तशी काही गरज पडलेली नसते. त्यामुळे एखाद्या वर्तमानपत्रातला किंवा एखाद्या मोठ्या प्रसिद्ध पुस्तकातला एखादा चांगला पॅसेज त्यांनी तो निवडलेला असतो. त्यामुळे तिथे आकलनाचा, भाषेचा असा कोणता मुद्दा येत नाही. तर तो अशा प्रकारची गोष्ट आहे. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं तुम्हाला लक्षात येईल की जे पॅसेज तुम्ही सिलेक्ट केलेला आहात
तो सिलेक्ट करताना पण अजून एक थंब रूल तुम्हाला असं लावता शकेल, साधारणतः ज्या पॅसेजेसवर जास्तीत जास्त प्रश्न दिसत आहेत तो पॅसेज पहिल्यांदा घेतला पाहिजे. म्हणजे दोन गोष्टींचे तुम्ही एक सांगड घालण्याचा प्रयत्न करा. तुलनेनं छोटा दिसणारा असा पॅसेज की ज्याच्यावर प्रश्न जास्त दिसत आहेत तो तुमचा प्रायोरिटीचा पॅसेज तुम्ही घेतला पाहिजे. आणि मोठे मोठे दिसणारे पॅसेजेस पण ज्याच्यावर प्रश्नांची संख्या तुलनेनं कमी आहे ते मात्र तुम्ही सगळ्यात शेवटी घेतले पाहिजे. पुन्हा अजून जे फिलॉसॉफिकल पॅसेजेस आहेत, जरा थोडंसं एखादा लाईफशी संबंधित असतो किंवा तत्त्वज्ञानाशी संबंधित असतो, तर हे पॅसेजेस सुरुवातीला घेऊ नका, कारण आपलं लाईफ फिलॉसॉफी काय अजून डेव्हलप झालेली नसते, आपल्याला ते वाचन करण्याची तेवढी अजून सवय पण नसते. त्यामुळे जर समजा एखादा पॅसेज वेळ न पुरल्यामुळे राहूनच जाणार असेल तर तो असाच राहून गेला पाहिजे की जो बहुतेक मुलांसाठी अवघड होता. असं व्हायला नको की सलग तुम्ही टप्प्याटप्प्याने पॅसेज सॉल्व्ह करत गेलात, एखादा राहून गेला आणि घरी आल्यानंतर कळलं की राहून गेलेला पॅसेज तर एकदम सोपा होता आणि आपल्याला सहज तो आला असता. त्यामुळे पॅसेज सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करताना तुम्ही ह्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा की आपण सिलेक्शन व्यवस्थित करतोय का, आपलं राहून जाणारा जो काही पॅसेज असेल तो पॅसेज हा सगळ्यांसाठीच अवघड असलेला पॅसेज राहून गेला तर हरकत नाही आहे. तर या दृष्टिकोनातून किंवा अशा प्रकारची एक आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून ही स्ट्रॅटेजी तुम्हाला करावी लागेल. मग भले दररोज पॅसेजेस सॉल्व्ह केले नाहीतरी चालतील, साधारणतः आठवड्याला, किमान आठवड्याला नाहीतर 5-5 दिवसांना असा 1 तासभरात 10-10 पॅसेजेस सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर तो हे आहे. त्यामुळे सीसॅट ही स्ट्रॅटेजीची गोष्ट आहे. तुमच्याकडे प्राप्त झालेलं जे काही स्किल असेल ते स्किल किती भारी आहे, तुमच्याकडे किती मॅथमॅटिकल ॲबिलिटी आहे, लिंग्युअल ॲबिलिटी आहे, या सगळ्या गोष्टी तुलनेनं बाजूला आहेत. आणि पेपरची स्ट्रॅटेजी तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला 80 पैकी साधारणतः तुमचा जो काही अटेम्प्ट असणार आहे हा अटेम्प्ट तुम्हाला 80 पैकी 60 ते 65 सीसॅटच्या पेपरमध्ये आणि GSच्या पेपरमध्ये 100 पैकी साधारणतः 70 ते 75 पर्यंत किमान अटेम्प्ट असणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत तुमचा किमान अटेम्प्ट येणार नाही तोपर्यंत तुमचा तो स्कोरचं जे पाया आपण म्हणूया त्या स्कोरचा पाया तुमचा बिल्टअप होणार नाही. त्यामुळे अटेम्प्ट, आवश्यक संख्येचे प्रश्न अटेम्प्ट करणे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ॲक्युरसी असणे, या दोन गोष्टींची सांगड तुम्हाला त्या ठिकाणी घालावं लागणार आहे. तर हा झाला सीसॅट बद्दलचा